मैं जिंदा हूँ। मैं जिंदा हूँ औरंगजेब। हाँ, मैं औरंगजेब बोल रहा हूँ। या आका, या आका, या आका, काश मुझे भीड़ में पैदा किया होता। ये तो जल्लाद के भी बाप निकले। अरे काश काश औरंगजेब फिर से जिंदा हो रहा है। ये औरंगजेब फिर से जिंदा है। इस भूमि पर औरंगजेब आज भी जिंदा है क्या? बोलो दादा, बोलो भाऊ। रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, औरंगजेब आज भी जिंदा है। काय न जाणे माझ्या स्वप्नामध्ये रात्री औरंगजेब आला मित्रांनो। आणि कलाकार असल्यामुळे जो न पाहे रवी तो पाहे कवी म्हणल्यासारखं जगाच्या पलीकडलं बघायचं आम्हाला सवय आहे। आणि औरंगजेब स्वप्नामध्ये आला आणि त्यानं डायलॉग मारला, मैं आज भी जिंदा हूं। महाभ्रष्ट राज में। महाभ्रष्ट राज माझ्या लक्षात येणं, हे महाभ्रष्ट राज बाकी सगळे राज्य आहेत मला, पण हे नवीन महाभ्रष्ट राज कुठं सुरू झालं? काश, या अल्लाह, मैं भीड़ में पैदा होता। अरे बापरे, काय म्हणतो औरंगजेब? काश, या आका, या अल्लाह, मैं भीड़ में पैदा होता। अरे अशी स्वप्न पडावी? कारण गेल्या 4 दिवसापासून 3 तारखेला ज्या दिवशीपासून संतोष देशमुखची फोटो व्हायरल झाली, त्या दिवसापासून हे महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या मनामध्ये हे क्रौर्य, हे चटके, खून, बलात्कार, हे म्हणजे एक मानसिकता, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनावर आता असं काही क्रौर्य बिंबायला लागलेलं आहे की आका, गुंडागर्दी, काय म्हणजे मला खरं सांगतो तुम्हाला, एवढी भयानक परिस्थिती जर या महाराष्ट्रामध्ये असेल तर नक्कीच सर्वसामान्य माणसाचं मन म्हणल की औरंगजेब आज भी जिंदा है। औरंगजेबाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असेल मित्रांनो, की ज्यावेळेस त्याने संतोष देशमुखचे फोटो पाहिले असतील। आता कोणी म्हणतात आत्मा अमर आहे, आत्मा मरत नाही। मग औरंगजेबाचा आत्मा आजही जिवंत आहे का? तो हे सगळं पाहतोय का? एवढं भयानक। आणि माझी सगळ्या मीडियाला एक वारंवार विनंती आहे मित्रांनो, की तुम्ही फोटो दाखवायचा आता बंद करा। हात जोडून विनंती करतो मी ह्या मीडियाला की संतोष देशमुखला मारलेले फोटो दाखवायचं मीडियाने कृपा करून बंद करावे। युट्यूबच्या मी सुद्धा फोटो ते दाखवणार नाही, चॅनलने बंद करावे फोटो दाखवायचे, हात जोडून विनंती करतो मित्रांनो। कारण या फोटोचे विपरीत परिणाम तरुणावर व्हायला लागलेत, या फोटोचे विपरीत परिणाम माणसाच्या मनावर व्हायला लागलेत। त्याचं उदाहरण काल बीड जिल्ह्यातल्याच केजमध्ये घडलेलं मित्रांनो। एक तरुण संध्याकाळी 6ला भावाला फोन करतो पुण्याला की मी आत्ताच संतोष अण्णाचे फोटो बघितले आणि मला कसं तरी व्हायला लागले।
त्याला असं सांगायचं होतं, पण पुण्यातला भाऊ म्हणला मी काही कारणास्तव त्याचा फोन उचलू शकलो नाही, आणि म्हणून त्यांना बहिणीला फोन लावला. मग बहिणीने विचारलं अरे काय झालं, तर त्यानं सांगितलं की असे संतोष अण्णाचे मी आता फोटो बघितले आणि मला कसं तरी वाटायला लागले, मला निराशा आली, फ्रस्ट्रेशन आलंय, मला काही समजत नाही मी काय करावं. आणि नंतर 1 तासाच्या आत बातमी आली की त्यानं आत्महत्या केली. हे काय चाललंय? एकीकडे असे तरुण मारून टाकले जातात आणि दुसरीकडे असे तरुण हे फोटो पाहून आत्महत्या. म्हणून हात जोडून विनंती आहे या मीडियाला की कृपा करून तुम्ही याच्यावर काही रील्स बनवायला चालल्यात. संतोष देशमुखने पाणी मागितलं तर त्याला लघवी पाजल्याचे फोटो व्हायरल करतायत आणि त्याच्यावर कमेंट्स टाकल्या जातात, त्याच्यावर रील्स टाकल्या जातात आणि त्याचा बाजार केला जातोय. अरे ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची. क्रोरियाची परिसीमा दाखवा म्हणून हे फोटो लिकेज केले असतील. आता हे लिकेज कोणत्या यंत्रणेने केले हा प्रश्न गौण आहे, पण महत्वाचा आहे का धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नाहीत म्हणून हे फोटो लिकेज करावे लागले का फडणवीस साहेबांना? कारण फडणवीस साहेब वारंवार धनंजय मुंडेंना सांगत होते की तुम्ही राजीनामा देऊन टाका, आणि धनंजय मुंडे कोणत्याही मानसिकतेत नव्हते असं हे सगळी यंत्रणा आता सांगते, सर्व चॅनल सांगतायत की हकालपट्टी केलेली आहे त्यांची. आणि त्यांनी शेवटी आपल्या त्या राजीनामा पत्रामध्ये सुद्धा आपली एक प्रकारची मस्ती, एक प्रकारचा आपला रुबाब तो कायम ठेवलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी आजारपणामुळे मला डॉक्टरने विश्रांतीचा सल्ला दिलाय. अरे काय या महाराष्ट्राला किती मूर्खत काढताय मित्रांनो तुम्ही. काय म्हणजे, म्हणून मी म्हणलंय की औरंगजेब आज भी जिंदा है, महाभ्रष्ट राज में. औरंगजेबाला सुद्धा लाचवेल अशा घटना या महाराष्ट्रात व्हायला लागल्यात. आता फक्त बीड पुरता हा विषय राहिला नाही, आता जालन्याकडे सुद्धा हा विषय चाललेला आहे मित्रांनो. त्यापूर्वीची एक घटना मी तुम्हाला अगोदर आत्महत्येचं सांगितलं मित्रांनो, की फोटो पाहून त्या तरुणानं आत्महत्या केली. दुसरा विषय काल दिवसभर चघळला जात होता सर्व चॅनल्स मधून की धनंजय मुंडेंना सह आरोपी करणं भाग आहे का? कारण संतोष देशमुखची हत्याच ही मुळात खंडणीतून झाली आणि खंडणीची सुरुवात धनंजय मुंडेंपासून झालेली आहे. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर सातपुड्यावर झालेली आवादा कंपनी सोबतची मीटिंग, त्याचा छडा आता सुरेश धस लावतायत. आणि सुरेश धसांनी काल सुद्धा सांगितले की म्हणे मला संतोषचे फोटो पाहून सुरेश धस म्हणाले की माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी धैर्य रडलो. मी सर्व चॅनलला सांगितले की आज दुसऱ्यांची बाईट घ्या, माझी घेऊ नका, कारण मी रडतोय. सुरेश धस साहेब, तुम्हाला आज सुद्धा रडावं लागणार आहे, कारण तुमच्याच एका कार्यकर्त्यांनी बेदमपणे मारलेला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. बेदमपणे मारलेले त्या माणसाला. आणि त्याच क्षणात त्या कार्यकर्त्यांनी सुरेश धसांना फोन केला आणि सांगितलं की अण्णा ही घटना 2 वर्षापूर्वीची आहे आणि फार काही विशेष नाही. त्याला गुरा ढोरासारखं तुम्ही बॅटनं मारणारा तो कार्यकर्ता, आणि फार काही विशेष गोष्ट नाही, तो जिवंत आहे का मेलाय तो सुद्धा माहित नाही, त्यानं तक्रार केली का नाही तो सुद्धा माहित नाही. कुठं सांगितलं जातं की तो कुठला तरी मुकदम आहे. आणि सुरेश धस सांगतात, समर्थन करतात त्याचं की एका मुलीच्या छेडछाड प्रकरणातून शेवटी ते महिलावर येऊन ठेपतंय का? ज्या पद्धतीने तुम्हाला संतोष देशमुखच्या हत्येचं सुद्धा गूढ करायचं होतं की त्याची सुद्धा दिशा बदलायची होती, म्हणून ती गाडी तुम्ही केजला न्यायची कळमकड वळवली होती. कारण कळम मध्ये एक बाई तयार ठेवली होती, त्या बाईची चौकशी का होत नाही? ती कोण आहे ती बाई? ही चारित्र्य हडण्याचा आरोप संतोष देशमुखावर करणार होती आणि त्याच्यातून हा सामूहिक हत्या झाली हे दाखवण्याचा कट कारस्थान या आकाडी रचला होता.
आणि आका पूर्णपणे सापडलेला आहे असं या साईट आता कालच त्यांनी सांगितलं की त्याचे 3ही आयफोन मधले CDR निघालेले आहेत की जे त्यानं डिलीट केले होते. मन संतापून चाललेलं आहे मित्रांनो. आम्हाला दररोज वाटतं की हा विषय आता बंद करायचा, हा विषय आता बंद करायचा आहे, पण हा विषय बंद होत नाही. कारण बंद का होत नाही तर दररोज एक नवीन घटना आली की मी विचलित होऊन जातो आणि मग माझ्यातला कलाकार जागा होऊन मला तुम्हाला बोलावं वाटतं. ह्याच माझ्या भावना तुमच्या सुद्धा मनात असतात मित्रांनो. फक्त तुम्ही बोलत नाही, फक्त तुम्ही ते पाहता आणि तुम्ही फक्त तुमच्या कमेंट्स टाकता. आणि हेच तुमचं खरं तर तेच तुमचं मोठेपण आहे की तुम्ही कमेंट्स टाकायला आता लोक गजावत आहेत, घाबरत नाही आहेत. चुकला चूक म्हणतात, बरोबरला बरोबर म्हणतात आणि तेच आमचं चॅनल करतंय मित्रांनो. म्हणून आपलं चॅनल वाढतंय. किती भयानक गोष्ट आहे. काल चॅनलवर चालत होतं की सुरेश धसांचा तो कार्यकर्ता आहे. सुरेश धस आता का नाही रडत म्हणून एकदा अंजली ते दमनिया म्हणल्या होत्या की वाल्मिक कराड आका आहे, त्याचा आका धनंजय मुंडे आहे आणि आता तर अजून एक मधला आका सापडलाय, त्याचं नाव आहे सुरेश धस. फक्त ते मोठे आकार, हे छोटे आकार, एक मधले आकार. काय फरक आहे तुमच्यात आणि त्यांच्यात? काय फरक आहे मला सांगा मित्रांनो. धस साहेब तुम्ही सुद्धा सांगा की आज तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याचं समाधान करताय, त्याला पाठीशी घालताय आणि आता सांगितलंय की जर त्याची तक्रार आली, कंप्लेंट आली, मी पोलिसांना सांगितलेलं आहे की त्याची तक्रार नोंदवून घ्या. अरे किती मूर्खात काढताय तुम्ही ह्या जनतेला. धस साहेब, ज्यावेळेस आपण एक बोट दुसऱ्या करतो, 4 बोट आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवा. आणि काल तुम्ही त्याचं केलेलं समर्थन जनतेला आवडलेलं नाही, या महाराष्ट्रातल्या जनतेला. एक तर तुमची पहिली चूक, तुम्ही धनंजय मुंडेंच्या केलेल्या 2 गुप्त बैठका त्या आवडलेल्या आहेत आणि काल तुम्ही जे त्या कार्यकर्त्याचं केलेलं समर्थन आहे ते लोकांना आवडलेलं नाहीये. आणि तुम्ही ते सांगताय ते फार काही विशेष गोष्ट नाही. विशेष गोष्ट नाही. हे पहा तुम्ही ते व्हिडिओ, तो कसा मारतात बॅटनं, त्याच्या तळपायावर असं एक जण पाय वर करतोय, त्याला नागडं केलेलं आहे आणि त्याला बॅटनं तुडवलेलं आहे, मारलेलं आहे. म्हणून मी म्हणतोय की औरंगजेब आज भी जिंदा है इस महाभ्रष्ट राज में. जालना जिल्ह्यातली त्या भोकरदनची कुठली तरी घटना समोर आलेली आहे की सळईनं चटके दिले, तो आता ICU मध्ये, तो आता शेवटचा झटका बसतोय. ही घटना बाहेर टीव्हीवर आल्याबरोबर पंकजाताई खळबळ उठल्या. धन्यवाद ताई, तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. लवकर दिली प्रतिक्रिया. किती अवघड आहे. आणि पंकजाताईंनी सुद्धा धनंजय मुंडेवर आरोप कधी केले? ज्यावेळेस त्यांचा राजीनामा झाला तोपर्यंत नाही केले मित्रांनो. कारण शेवट तू मंत्री काय, मी मंत्री काय, घी कहा गया खिचडी में. तू काय काळजी करू नको, मी आहे, असं सांगितलं का धनंजय मुंडेंना पंकजाताईंनी? का पंकजाताईंना वाटतं आता माझं बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार? माझं फडणवीस साहेबांना हात जोड विनंती की पंकजाताईंना तुम्ही बीड जिल्ह्याचा पालकमंत्री करू नका. आणि अजितदादांसमोर फार मोठं आव्हान आहे. हे काय घटना घडतात? त्या जालना जिल्ह्यातली घटना, त्या चटके दिलेले, त्याला चटके. औरंगजेब सुद्धा लाजला असेल, औरंगजेब सुद्धा म्हणला असेल या आगा काश मैं बीड में पैदा होता. एवढी क्रूरता ह्या तरुणांमध्ये. म्हणजे या टोळ्यांना, या गुंडांना कोणताही शासनाचा धाक नाही, पोलिसांचा धाक नाही. का तर ह्यांच्या मागे मोठे आका आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बसले. ह्या आकांना वाचवण्याचं काम कोण करतंय? हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतायत का? आता सुरेश धसाला जा विचारला पाहिजे फडणवीस साहेबांनी का तुमचे भाजपचे म्हणून तुम्ही त्यांना हे करू नका की काय घडलंय हे.
जर तुम्ही महादेव मुंडेचा 16 महिन्यापूर्वी खून झाला म्हणून तुम्ही त्याचा आवाज उचललेला आहे, हे फक्त 2-4 महिने जास्त आहे, 2 वर्षापूर्वीची घटना असेल, ठीक आहे, मग काढा ते बाहेर प्रकरण. ह्यांना नको का लावा, का लावत नाही? मन सुन्न करणाऱ्या ह्या घटना घडतायत. आणि मला दररोज वाटतं मित्रांनो, आज विषय बदलायचा, आज विषय बदलायचा, कारण गेली 2 महिने झाला आम्ही हा विषय लावून धरलेले आहेत की बीड जिल्ह्यातला, बीडचा, बिहार, परळीचा तालिबान, आता तर मराठवाडा तालिबान, आता तर महाराष्ट्र होतोय. एक एक असे नग मंत्रिमंडळात घेऊन ठेवलेले आहेत. उघडे नागडे फोटो बायकांना पाठवले जात आहेत. कुठं गेले आता ते किरीट सोमय्या? कुठे गेले किरीट सोमय्या? नाही बोलत. याच किरीट सोमय्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. बुडाखाली सगळ्यांचा अंधार आहे. लहान आका, मधला आका, मोठा आका, छोटा आका, ह्या सगळ्यांचे एक बॉस आका, सगळ्यात मोठे आका आहेत. असं तर राहून राहून वाटतंय की या लाडक्या बहिणीने जे प्रचंड बहुमत, एक 500 बहुमत या सरकारला दिले, ही फार मोठी चूक या लाडक्या बहिणींनी केली का? आणि त्याच लाडक्या बहिणीला दिलेला शब्द आता बाजूला करण्याची सत्ता आता हातामध्ये आलेली आहे. आता पुढे काय व्हायचं ते बघू, पुन्हा एखादी नवीन योजना आणू आणि बघू पुढे काय करायचंय. मन विचलित होत आहे मित्रांनो. मी व्यथित होऊन येतो. मला खरं सांगतो, हा विषय आता बंद करा वाटतं की खून दरोडा सांगून सांगून हेच माऱ्या, रक्त, ते फोटो, ते सळईनं मारलं, काठीनं मारलं, बांबू तुटला, काय ते वायरनं मारलं, हे सगळं सांगून सांगून कंटाळा आलाय मित्रांनो. मध्ये आम्ही 1 महिना नीतिमत्तेचं गुऱ्हाळ लावलं, सगळ्यांच्या नीतिमत्ता बाहेर काढल्या. जसं ते हळद रुसली, कुंकू हसलं, तसं नीती हसली, नीती रुसली आणि मत्त हसलं म्हणल्यासारखं. मग आता सुरेश धसानी याचं उत्तर द्यावं. काही व्हिडिओ जाणीवपूर्वक बाहेर कोणतरी काढतंय. हे 2-2 वर्षापूर्वीचे मागचे रेकॉर्ड बाहेर काढतंय. तू मला असं केलं, मी तुला असं करतो. पण हे सगळं झालं, हे चॅनलला एक प्रकारे खुराक मिळतो, हे मान्य, त्यांचा टीआरपी वाढतोय, त्यांचं उत्पन्न सुरू आहे, त्यामध्ये कुणाचं दुमत नाही. पण कृपा करून माझी हात जोडून विनंती आहे, कारण कालची जी घटना आहे ती अत्यंत क्लेशदायक आहे की संतोष देशमुखचे फोटो पाहून त्या तरुणाने आत्महत्या केली. मराठा आरक्षणावरच्या आत्महत्या आम्ही बघितलेल्या आहेत, शेतकऱ्यावरच्या आत्महत्या आम्ही पाहिलेल्या आहेत. पण ही कालची आत्महत्या, फोटो पाहून आत्महत्या, एवढी क्रूरता जर त्या फोटोमध्ये असेल तर त्या व्हिडिओमध्ये काय असेल मित्रांनो? आणि कृपा करून ते व्हिडिओ व्हायरल करू नका. औरंगजेब आज भी जिंदा है. काल ते काही मानसोपचारांच्या मी काही बाईट्स पाहिल्या मित्रांनो, आणि त्या मानसोपचार तज्ञांनी सांगितलं की ह्या सगळ्यांच्या पाठीमागं एकच कारण आहे, त्यांच्याकडं असलेली बेकारी, आर्थिक टंचाई, तरुणांच्या हाताला काम नाहीये. संघटित गुन्हेगारी मोडून काढायचे तर तरुणांच्या हाताला काम द्या. उद्योगांना कसे उद्योग येतील? जर एवढी महाराष्ट्राची बदनामी, महाभ्रष्ट राज्य म्हणून जर या देशामध्ये होत असेल तर उद्योजक येतील का या महाराष्ट्रात? फडणवीस साहेब, तुम्ही किती जरी सांगितलं की काल मी या कंपनीत भेटलो, एवढी 1000 कोटीची गुंतवणूक, मी याला जाऊन आलो, मी परदेशात जाऊन, मी एवढी गुंतवणूक आली आहे, सगळं मान्य आहे. पण प्रश्न असा आहे की आता ही जी क्राईम वाढतोय, कित्येकांनी काल मागणी केलेली आहे की आता कमीत कमी फडणवीस साहेब, तुम्ही गृहमंत्री पदास तरी राजीनामा, तुम्ही गृहमंत्री म्हणून फेल गेलेले असं म्हणतायत लोक. आणि तुम्हाला राजीनामा मागायची हिंमत कोण करते आज महाराष्ट्रामध्ये? कोणी करत नाही. कारण एक प्रचंड बहुमत, एक ताकदीचं बहुमत तुम्ही मिळवलेलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर तुमचा चेहरा आणि आजचा तुमच्या चेहरा, वागणूक, तुमचं आजचं बोलणं सगळं फार बदललेलं आहे मित्रांनो,
फडणवीस साहेब, तुमच्यात प्रचंड बदल झालेला आहे. तुम्ही एक आज आक्रमक, डॅशिंग, एक हुशार मुख्यमंत्री म्हणून समोर आलेला आहे. आणि कारण तुम्ही जसं आमचे भाऊ तोरसेकर म्हणले होते की एका दगडात अनेक पक्षी मारायचं कसब जर कुणात असेल ते देवेंद्र फडणवीस, त्यांचं देवेंद्र फडणवीसांचं असलेलं प्रेम व्यक्त केलं त्यांनी. त्यात काही चूक नाही असं मलाही वाटतं. कारण देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं 2 महिन्यापासून हे फोटो झाकून ठेवले, त्यांनी काय पाहिलं नव्हतं, त्यांना माहित नव्हतं, सगळं होतं. अजितदादांनी त्यांनी सांगितलं नव्हतं, सगळं होतं. फक्त योग्य संधीची ते वाट बघत होते. आणि ह्याच्यातून त्यांनी आज इशारा दिलेला आहे एकनाथ शिंदेना आणि अजितदादांना. आणि जे जे असे काही भ्रष्ट मंत्री आहेत त्या सगळ्या मंत्र्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत, एक इशारा दिलेला आहे, बेटानो काम नीट करा नाही तर खुर्च्या खाली करा, मी तुम्हाला हाकलून देऊ, हक्कलपट्टी करू शकतो. ही ताकद ही सर्वप्रथम पाहण्यात मिळालेली आहे मित्रांनो. धनंजय मुंडे नामदेव शास्त्रीकडे जाऊन किती जरी त्यांनी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला असला त्याचा काही परिणाम झाला नाही. शेवटी नामदेव शास्त्रींना काल आपली तलवार म्यान करावी लागली आणि आपले शब्द मागे घ्यावे लागले. आणि या महाराष्ट्राच्या समोरील टीव्ही समोर सांगावं लागलं की मी जे अगोदर बोललो ते चुकीचं होतं, कारण मला याची पूर्वकल्पना नव्हती. का नामदेव शास्त्री टीव्ही पाहत नाहीत का? नामदेव शास्त्री पेपर पाहत नाहीत का? नामदेव शास्त्रीला बातम्या कळत नाहीत का? जर नामदेव शास्त्री हेलिकॉप्टरनं परदेशला जाऊ शकतात तर ते न्यूज पाहत नाहीत? आणि मला पूर्ण कल्पना नव्हती. हा महाराष्ट्राला मूर्खात काढायचा उद्योग सुरू झालेला आहे मित्रांनो. अनेक घटना, विचलित करणाऱ्या घटना घडतात. वाल्मिक कराडांची संपत्ती, वाल्मिक कराडांच्या गाड्या, या वाल्मिक कराड नावाचा हा व्यक्तिमत्व हे उभं कोणी केलं? हे आका कोणी उभा केला? आणि अजितदादांना काल सांगावं लागलं मंत्र्यांची मिटिंग घेऊन, आमदारांची मिटिंग घेऊन की बाबांनो स्वावलंबी बना, दुसऱ्याच्या जीवावर आपली आमदारकीने मंत्रीपद गाजवू नका. कारण ज्या पतीनं धनंजय मुंडे म्हणले होते हे कुणाची माय वेली नाही माझा राजीनामा घ्यायला, तुम्ही हे हात मला मदत करा म्हणजे या महाराष्ट्रात आम्ही घोडे लावायला मोकळे होऊ. धनंजयजी मुंडे साहेब, ही भारतीय जनता पार्टी आहे. हे घोडे कुठे पळालेत माहित नाही. काय चाललंय? आणि म्हणून मला कालच्या ज्या घटना आहेत ना, त्या दोन्ही घटना मी पाहिलेल्या मित्रांनो, मला खरं सांगतो, मी आजपासून हा विषय बदलणार होता. माझ्याकडे अनेक चॅप्टर्स आहेत तुम्हाला बोलण्यासारखे, अनेक विषय मला हात घालायचा होता, अनेक विषयावर मला तुम्हाला बोलायचं होतं. पण मित्रांनो मी टाळतोय पण पुन्हा तिथंच येतंय. पुन्हा बीडचा बिहार, पुन्हा परळीचा तालिबान, एवढं नाव बदनाम. आणि मला ती घटना खरंच विचलित झालो की फोटो पाहून त्या तरुणानं आत्महत्या केली. कृपा करून ते फोटो व्हायरल करू नका. माझी हात जोडू विनंती सगळ्या चॅनल्सला, सर्व युट्यूबर्स मित्रांना, कृपा करून तुम्ही त्यावर कमेंट्स करू नका. कृपा करून ते पुन्हा मारलेले फोटो, लघवी केलेले फोटो नका टाकू. ते एक त्यांच्या त्या चौकशीचा एक भाग होता म्हणून त्यांनी ते फोटो त्या पंचमध्ये जोडले आणि म्हणून ते फोटो व्हायरल झालेले. तो एक चौकशीचा भाग आहे, तो एक तपासाचा भाग आहे. त्याचं भांडवल करून तुम्ही त्याच्यावर असं एवढं ते, कारण ते फोटो तो परिवार आता पाहू शकत नाही मित्रांनो. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती, कृपा करून आता फोटो व्हिडिओ असे व्हायरल करू नका. काल त्या तरुणाच्या अंगावर जे चटके देण्याचा तो कार्यक्रम दाखवण्यात आलाय टीव्ही. अहो, आपण छावा सिनेमा बघितला आणि ते 2 सळ्या तापलेल्या संभाजीराजेंच्या डोळ्यामध्ये घातला, त्यावेळेस अख्खा थिएटर रडत होता. अख्खा 14 करोड जनता रडलेली त्या एका सीनमुळे. त्यावेळेस ते रक्ताचे थेंब खाली पडत होते ते पाहून. तो सिनेमा होता, तो चित्र होतं, ते नाटक होतं. पण इथं तर सत्य त्या तरुणाला उघडं नागडं झोपून त्याच्या ढुंगणावर सळईचे चटके दिलेला असले व्हिडिओ काल दाखवण्यात. त्याचं एक शरीराचं ठिकाण मोकळं नाही की जिथं त्याला सळईचं चटके दिले नाही. बाजूला आर होता, त्या आरामध्ये ती सळई
त्या विस्तवात ती सळई गरम करून त्याला चटके देण्याचा कार्यक्रम दाखवलेला आहे. आणि त्याची आता चौकशी झाली पाहिजे. 2 वर्षाचा पूर्वीचा असेल ना का, पण त्या व्हिडिओचा सुरेश धसचा कोण कार्यकर्ता आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. तिथं मकोका लागला पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीस सांगितलं पाहिजे की मी गुंडगिरी खपवून घेणार नाही, मग तो कुणीही असो. देवेंद्रजी, तुमच्या भूमिकेवर तुम्ही ठाम राहा. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. पुन्हा अजून औरंगजेब जन्माला घालू नका. औरंगजेब सुद्धा लाजला असेल म्हणून मी माझं टायटल दिलंय की आज भी जिंदा है महाभ्रष्ट राज्य में औरंगजेब. तुम्हाला काय वाटतं? कमेंट जरूर लिहा. मी वाट पाहतोय. मित्रांनो, मन उद्दित नव्हतं, विषय बदला वाटतो, पण नाही बदलत. रोज तेच विषय बदलून तेच बोलून सुद्धा आम्हाला कंटाळलेला मित्रांनो. पण नाविलाज आहे. कुठेतरी ह्यांचे कान टोचलेच पाहिजे. कुठेतरी ह्यांना कोणीतरी बघताय, कोणीतरी सांगताय हे जाणवलंच पाहिजे. म्हणून अक्षरशः नाविलाज असतो मला असे शब्द टाकावे लागतात. हे सगळे आकामोडीत काढले पाहिजे. आणि सुरेश धस साहेब, कृपा करून तुमच्या कार्यकर्त्यांचं तुम्ही समर्थन करू नका. कारण तुम्हाला माहिती की त्याच्यामध्ये, त्या केसमध्ये आता कंप्लेंट कुणाची येणार नाही. कारण तो माणूसच जिवंत आहे का नाही माहित नाही. आणि कोण करणार आहे कंप्लेंट? कंप्लेंट कोणी तुमची घेतली तर पाहिजे. एवढी दहशत या राजकारण्यांची आहे. म्हणून स्वतःच्या अंतर्मनातला आकाश शोधा. लोक उद्या म्हणू नये. मी थोडे शब्द कडवट वापरतो की शानपण शिकवतोय गावाला आणि शेंबुड्याच्या नाकाला. बिलकुल मन फ्रस्ट्रेशन मध्ये चाललंय ह्या घटना ज्यावेळेस बघतो. काल अक्षरशः ह्या बातम्या मी पाहत खोटं नाही सांगत मित्रांनो, मला विचलित झालं. म्हणजे काय प्रकार चाललाय महाराष्ट्रामध्ये. अंजली तर किती त्यात सांगतात हे कसं व्हायचं महाराष्ट्राचं. कितीकडे सांगतात महाराष्ट्र सोडून आम्हाला जावं वाटायला लागलं. मग उद्योजक इथं आणण्याचे तुम्ही स्वप्न कसे बाळगताय? महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न कसे बाळगताय? आणि खरी कसोटी यामध्ये बीडचा पालकमंत्री म्हणून अजितदादांची आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊची आहे. देवेंद्र भाऊ, हा महाराष्ट्र तुम्हाला साथ देईल. फक्त तुम्ही या गुन्हेगारांच्या विरोधात, ह्या खंडणी मागणाऱ्यांच्या विरोधात, ही दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात तुम्ही ज्या पद्धतीनं गोपीनाथराव मुंडेंनी या महाराष्ट्रातली संघटित गुन्हेगारी मोडून काढली होती. त्यांनी आदेश दिले होते गृहमंत्री असताना, दिसता त्याला इन्काउंटर करून सोडून द्या, त्याला संपला विषय, कार्यक्रम संपून टाकायचा. त्याचा हा आदेश गोपीनाथराव मुंडेंनी दिला होता. संपूर्ण एवढं स्वातंत्र्य ह्या पोलीस यंत्रणेला दिलं होतं. आणि संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचं काम जर कोणी केलं तर गोपीनाथराव मुंडेंनी केलं होतं. त्यांचे आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवा. आता गोपीनाथराव मुंडेंना सुद्धा वर त्रास होत असेल मित्रांनो. ज्या मुंडे परिवाराला राजकारणात मोठं करण्याचं, या नाव मोठं करण्याचं काम ज्या गोपीनाथराव मुंडेंनी आपलं आयुष्यभर पक्ष मोठा करावा, समाज मोठा करावा म्हणून झटले, त्या गोपीनाथराव मुंडेंच्या डोळ्यामध्ये खळखळ खळखळ अश्रू येत असतील. त्यांचा आत्मा सुद्धा रडत असेल. ते म्हणत असतील हे काय? त्यांनी पंकजाताईने म्हणत असेल पंकजा हे काय चाललंय, धनु हे काय चाललंय, असं मुंडे म्हणत असते त्यांच्या मनाला. हे माझं परळी आहे का? हे माझं बीड आहे का? अशा घटना इथं घडतायत. ही गुंड कोण पोचतंय? बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो, पण वेळेचं भान मी ठेवतोय. पण शेवटी मी किती ठरवलं होतं की व्हिडिओ छोटा करायचा, पण एकदा मित्रांनो तुमच्याशी बोलायला लागलं की पाहता पाहता कसा वेळ जातो समजत नाहीये. खूप बोलायचंय. उद्या पुन्हा भेटतो. पण कमेंट्स तुमच्या जरूर लिहा की पुन्हा औरंगजेब जिवंत होतोय का?
म्हणून म्हणतो मी आज भी जिंदा है औरंगजेब. तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये लिहा. मी वाट पाहतोय. उद्या पुन्हा भेटतो. वेळ झाला. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.